शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 427 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। तसेच कर्जमाफी व पीक विमा संदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे। संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे 10 कोटी रुपये वर्ग, पीक कापणी प्रयोगाचा निषेध धरला ग्राह्य। आता जर पाहायला गेलं तर गतवर्षी खरीप हंगामामध्ये पीक विमा काढलेल्या व ऑफलाईन तक्रार केलेल्या 13,067 शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे 10 कोटी 67 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपयांची मदत सरसकट देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपयांची मदत देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। पण ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे लागवडीची नोंद केलेली होती, असे नोंदणीकृत शेतकरीच पात्र ठरणार आहेत। त्यामुळे ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना वंचित राहण्याची वेळ येणार नाही ना, अशी शंका शेतकरी करत आहेत। तेव्हा सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांद्वारे होत असल्याचे पाहायला मिळत आहे। 2 वर्षापासून ठिबक सिंचनचे अनुदान शासन दरबारी लटकले, अधिकारी कर्मचाऱ्यांकडून चालढकलपणा, शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेमध्ये। सध्या जर पाहायला गेलं तर शासनाच्या अनेक योजना ह्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत राबवल्या जातात। त्यापैकी एक ठिबक आणि तुषार सिंचन योजना पोखरा आणि महा-डीबीटी या पोर्टलवरून केले जाते। मात्र अधिकारी व कर्मचारी यांच्या चालढकल कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान गेल्या 2 वर्षापासून शासन दरबारी रखडलेले आहे। याकडे लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही, मात्र बळीराजे या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे। प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक विम्याची भरपाई त्वरित मिळावी, जिल्हाधिकारी यांचे निर्देश। आता जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी हाच पीक विमा योजनेचा हेतू असून पीक विमा प्रकरणांमध्ये ज्या ठिकाणी 25% अधिक नुकसान झाले आहे अशा ठिकाणी सरासरीनुसार नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। पीक विम्यासंदर्भातील बातमी, बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा। आता जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये विविध प्रकारच्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने द्यावयाचा प्रलंबित पीक विमा येत्या 31 ऑगस्टच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। त्यामुळे आता लवकरच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। अखेर अडकलेले प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा, 46 कोटींचा नफा शेतकऱ्यांना। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासन निर्णयातील त्रुटीमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या 11,000 शेतकऱ्यांना आता प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे। ई-पीक नोंदणीला नेटवर्कचा अडथळा, शेतकऱ्यांची अडचण मिटेना। आता जर पाहायला गेलं तर ई-पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 ऑक्टोबरची मुदत देण्यात आलेली आहे। शेती पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक केले आहे। त्यामुळे शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून ॲप डाउनलोड करून शेतातील पिकांची नोंद करीत आहेत। मात्र या नोंदणीला नेटवर्क डाऊन होत असल्याने अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची स्थिती सध्या दिसून येत आहे। लाडक्या बहिणींनो, बँक खाते तपासा, 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, रक्षाबंधन पूर्वीच ओवाळणी खात्यात जमा। आता जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। रक्षाबंधनापूर्वीच महिलांच्या बँक खात्यावरती ओवाळणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे महिलांना दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। जिरायत पिकांसाठी हेक्टरी 13,600 रुपयांची मिळणार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई।
आता जर पाहायला गेलं तर जिरायत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता हेक्टरी 13,600 रुपयांची मदत मिळणार आहे। ही मदत शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार असून प्रत्यक्षामध्ये किती टक्के नुकसान झाले आहे त्यानुसार अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आवक वाढली, बांगलादेश मार्गे निर्यातीला अजूनही ब्रेक, हळदीच्या दरामध्ये घसरण सुरू, चिंता वाढली। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दरामध्ये पंधरवाड्यामध्ये क्विंटल मागे जवळपास 1,000 रुपयांची घसरण झाली आहे। बांगलादेश मार्गे होणारी हळदीची निर्यात अजूनही ठप्प असल्याने दरावर परिणाम होत आहे। परिणामी सध्या तरी भाववाढीची शाश्वती मिळत नसल्याने चिंतेत भर पडल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। अतिवृष्टीने 3,745 हेक्टरमधील पिकांचे नुकसानीमध्ये वाढ होण्याची शक्यता, कृषी विभागाचे सर्वेक्षण। आता जर पाहायला गेलं तर गेल्या महिन्यामध्ये 18 दिवस झालेल्या संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणामध्ये धान आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले होते। त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 3,745 हेक्टरमधील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे। 73,000 शेतकऱ्यांना मिळणार पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई, 103 कोटी रुपये झाले मंजूर। आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने 73,000 शेतकऱ्यांसाठी 103 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे। राज्यामध्ये अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते, त्याकरिता ही मदत निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी राहण्याचा अंदाज। आता जर पाहायला गेलं तर राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे, तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत। तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। पश्चिम विदर्भातील 20 लाख शेतकऱ्यांना अर्थसहाय्य। आता जर पाहायला गेलं तर 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत मिळणार असून यासाठी पश्चिम विदर्भातील 20 लाख शेतकरी पात्र आहेत। पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी, गतवर्षीचा 427 कोटींचा पीक विमा मंजूर। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी 427 कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 1,16,720 शेतकऱ्यांना 157 कोटी 13,22,504 रुपयांचे दावे मंजूर करण्यात आलेले आहेत। व शेतकरी मित्रांनो, उर्वरित राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4था हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता। आता जर सविस्तर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता 28 फेब्रुवारी 2024ला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। म्हणजेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळून तब्बल 5.5 महिन्यांचा काळ पूर्ण झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील 4था हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विधानसभा निवडणुकीच्या आधी जमा केला जाणार असल्याची खात्रीदायक बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे म्हटले जात आहे। तथापि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार आहे हे पाहण्यासारखे ठरणार आहे। शेअर मार्केट संदर्भातील बातमी, शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 700 आणि निफ्टी 208 अंकांनी घसरले। आता जर पाहायला गेलं तर शेअर मार्केटमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाले आहे। सेन्सेक्स 700 आणि निफ्टी 208 अंकांनी घसरले असून गुंतवणूकदारांचे 4.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळाले। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात कमेंट करून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।